आज आपण पाहूया पॅरलल सर्किट. पॅरलल सर्किट कशाला म्हणतात? ज्या सर्किटमध्ये जेवढे रेजिस्टन्स जोडलेले असतात तेवढेच जर करंट वाहण्यासाठी मार्ग असतील तर त्या सर्किटला पॅरलल सर्किट असे म्हणतात. जसे की या फिगरमध्ये 3 रेजिस्टन्स जोडलेले आहेत, R1, R2 आणि R3. त्यामुळे येथे करंट वाहण्याचे मार्गसुद्धा 3 आहेत, I1, I2 आणि I3 असे 3 करंट वाहण्याचे मार्ग आहेत. त्यामुळे आपण काय म्हणू की ज्या सर्किटमध्ये जेवढे रेजिस्टन्स हे जोडलेले असतात तेवढेच करंट वाहण्यासाठीचे मार्ग असतात, अशा सर्किटला पॅरलल सर्किट असे म्हणतात. या आकृतीमध्ये दाखवल्याप्रमाणे प्रत्येक रेजिस्टन्सला सप्लायचे 2 टर्मिनल्स हे स्वतंत्रपणे जोडलेले असतात आणि ते सर्व रेजिस्टन्सचे पॅरलल सर्किटमध्ये प्रत्येक रेजिस्टन्सला सप्लायचे 2 टर्मिनल्स हे स्वतंत्रपणे जोडलेले असतात. ते सर्व रेजिस्टन्सचे सुरुवातीचे एक टोक एकत्र करून सप्लायच्या एका टर्मिनलला व रेजिस्टन्सचे दुसरे टोक एकत्र करून दुसऱ्या टर्मिनल्सला जोडलेले असतात. येथे पहा, रेजिस्टन्सच्या सुरुवातीचे एक टोक एकत्र करून सप्लायच्या एका टर्मिनलला व रेजिस्टन्सचे दुसरे टोक एकत्र करून सप्लायच्या दुसऱ्या टर्मिनलला जोडलेले आहेत. याला म्हटलं जातं पॅरलल सर्किट. आता आपण यामध्ये पाहूयात की ह्या पॅरलल सर्किटचे गुणधर्म काय आहेत. म्हणजेच की यामध्ये व्होल्टेजचं इक्वेशन काय असेल, यामधून वाहणारा करंट कसा असेल, यामधील आपण रेजिस्टन्स हे कोणत्या पद्धतीने काढू, रेजिस्टन्सचं इक्वेशन काय असेल, व्होल्टेजचे इक्वेशन काय असतील, करंटचे इक्वेशन काय असतील, हे आपण त्याच्या गुणधर्मामध्ये पाहूया. आपण मागील आकृतीनुसार पॅरलल सर्किटच्या आकृतीनुसार ह्या पॅरलल सर्किटमध्ये प्रत्येक रेजिस्टन्सला स्वतंत्रपणे सप्लाय मिळतो. त्यामुळे सप्लाय व्होल्टेज व प्रत्येक रेजिस्टन्सला मिळणारा व्होल्टेज हा सारखाच असतो. की जसं यामध्ये अगोदर आपण पाहिलं की आकृतीमध्ये 3 रेजिस्टन्स दाखवलेले आहेत. त्यामुळे सप्लाय व्होल्टेज V बरोबर V1 इक्वल टू V2 आणि इक्वल टू V3 असे असतात. त्यानंतर प्रत्येक रेजिस्टन्समध्ये त्याच्या किमतीच्या प्रमाणामध्ये करंट वाहतो. त्यामुळे आपण रेजिस्टन्स R1मधून वाहणारा करंट I1 बरोबर आपण सांगू शकू की V भागिले R1. रेजिस्टन्स R2मधून वाहणारा करंट I2 बरोबर V भागिले R2. रेजिस्टन्स R3मधून वाहणारा करंट V भागिले R3. जसे की आपण आत्ताच सांगितलं, पॅरलल सर्किटमध्ये जेवढे रेजिस्टन्स जोडलेले असतात तेवढेच करंट वाहण्याचे मार्ग असतात आणि या रेजिस्टन्समधून वाहणाऱ्या करंटची बेरीज ही एकूण करंट इतकी असते. यामध्ये आपण टोटल करंट IT बरोबर 3 रेजिस्टन्स आहेत या दिलेल्या सर्किटमध्ये. त्यामुळे I1 प्लस I2 प्लस I3. जर N पर्यंत रेजिस्टन्स असतील तर अप टू डॅश 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 IN असं टोटल करंटमध्ये येईल. त्यामुळे आता IT बरोबर टोटल व्होल्टेज V भागिले टोटल रेजिस्टन्स RT इक्वल टू I1 बरोबर V भागिले R1, I2 बरोबर V भागिले R2, I3 बरोबर V भागिले R3 अप टू डॅश डॅश IN बरोबर V भागिले RN. आता यामध्ये जो काही व्होल्टेज आहे तो सारखाच आहे. त्यामुळे V गेट कॅन्सल्ड आणि वी गेट 1/RT इक्वल टू 1/R1 अधिक 1/R2 अधिक 1/R3 अप टू डॅश डॅश 1/RN. अशा प्रकारे टोटल रेजिस्टन्स हे आपण पॅरलल सर्किटमध्ये काढू शकतो. आता या इक्वेशनवरनं आपल्याला असं लक्षात येतं की पॅरलल सर्किटमध्ये जसे जसे रेजिस्टन्स हे आपण जोडत जाऊ तसा तसा एकूण रेजिस्टन्स हा कमी होतो आणि करंट हा वाढत जातो. पॅरलल सर्किटमध्ये जसे जसे रेजिस्टन्स हे आपण जोडत जाऊ तसं तसा टोटल रेजिस्टन्स हा कमी होतो आणि रेजिस्टन्स कमी झाल्यामुळे करंट हा वाढत जातो. पॅरलल सर्किटमध्ये एकूण रेजिस्टन्स हा त्या सर्किटमधील कमीत कमी रेजिस्टन्सपेक्षा कमी असतो. हे खूप इम्पॉर्टंट आहे की तुम्हाला ऑब्जेक्टिव्हमध्ये पण विचारलं जातं. पॅरलल सर्किटमधला जो काही एकूण रेजिस्टन्स आहे हा त्या सर्किटमध्ये दिलेल्या कमीत कमी रेजिस्टन्सपेक्षा कमी असतो.
आता पॅरलल सर्किटमध्ये जर एखादा रेजिस्टन्स तुटला किंवा ओपन झाला तर त्याचा परिणाम हा अन्य रेजिस्टन्सवरती किंवा सर्किटवरती होत नाही. पॅरलल सर्किटमध्ये प्रत्येक रेजिस्टन्सवरती आपण स्वतंत्रपणे नियंत्रण ठेवता येते. या सर्व गुणधर्मावरनं आपण पॅरलल सर्किटचा उपयोग कुठे करू शकतो, तर पॅरलल सर्किटचा उपयोग हा सर्व प्रकारच्या हाऊस वायरिंगमध्ये केला जातो. स्ट्रीट लाईट जोडण्यासाठी, त्याचबरोबर ॲमीटरचा शंट जोडण्यासाठी, व्होल्टमीटर सर्किटमध्ये जोडून व्होल्टेज मोजण्यासाठी, बॅटरीची करंट कॅरिंग कॅपॅसिटी वाढवण्यासाठी अनेक जे काही सेल हे बॅटरीमध्ये पॅरललमध्ये जोडले जातात. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे एका सर्किटचा परिणाम दुसऱ्या सर्किटवरती होणार नाही अशा ठिकाणी, जसं की हॉर्न आहे, मोटार आहे, रेडिओ आहे इत्यादीमध्ये आपण पॅरलल सर्किटचा उपयोग हा करू शकतो. आता आपण पाहूया की पॅरलल सर्किटमध्ये जर शॉर्ट झालं तर काय होईल. शॉर्ट इन अ पॅरलल सर्किट. आता पॅरलल सर्किटमध्ये जर एखादा रेजिस्टन्स शॉर्ट झाला, पॅरलल सर्किटमध्ये एखादा जर रेजिस्टन्स शॉर्ट झाला तर ते संपूर्ण सर्किटच डेड शॉर्ट होते आणि त्यामुळे सर्किटमधून प्रचंड करंट वाहून उष्णता निर्माण होऊन आग लागण्याची शक्यताही असते. कारण तुम्हाला माहितीच आहे शॉर्ट होणे म्हणजे काय, तो रेजिस्टन्स सर्किटमधून निघून जाणे आणि रेजिस्टन्स निघून गेल्यामुळे त्यामुळे रेजिस्टन्स जर कमी झाला तर त्याच्यामध्ये करंटमध्ये वाढ होते आणि जर पॅरलल सर्किटमध्ये शॉर्ट झालं तर त्याच्यामधून प्रचंड करंट वाहतो आणि प्रचंड करंट वाहिल्यामुळे उष्णता निर्माण होऊन तेथे आग लागण्याची शक्यता असते. जर आपण सर्किटमध्ये योग्य क्षमतेचा फ्यूज जर लावलेला असेल तर तो ताबडतोब जळेल. आणि पॅरलल सर्किटमधील शॉर्ट टाळण्यासाठी प्रत्येक लोडच्या सिरीजमध्ये योग्य क्षमतेचा फ्यूज किंवा MCB बसवावा. त्यामुळे जर शॉर्ट सर्किट झाले तर एकतर फ्यूज जळेल किंवा MCB हा ट्रिप होऊन सर्किटचे संरक्षणही होईल. आता आपण पाहूया पॅरलल सर्किटमध्ये ओपन झालं तर काय होईल. पॅरलल सर्किटमधील ओपन. आता पॅरलल सर्किटमध्ये जर पॅरलल सर्किटमध्ये जर एखादा रेजिस्टन्स ओपन झाला तर त्याचा परिणाम हा सर्किटवरती होत नाही. फक्त ओपन झालेला रेजिस्टन्स हा कार्य करणार नाही आणि सर्किटमधील रेजिस्टन्स ओपन झाल्यास जो काही सर्किटचा एकूण रेजिस्टन्स आहे तो वाढला जातो. जर रेजिस्टन्स पॅरलल सर्किटमध्ये रेजिस्टन्स जर ओपन झालेला रेजिस्टन्स जर फक्त ओपन झालेला रेजिस्टन्स हा कार्य करणार नाही आणि जर सर्किटमध्ये रेजिस्टन्स ओपन झाल्यास सर्किटचा जो काही एकूण रेजिस्टन्स आहे तो वाढला जातो आणि एकूण रेजिस्टन्स वाढल्यामुळे करंट हा कमी होतो. मात्र इतर रेजिस्टन्सच्या वैयक्तिक करंट आणि व्होल्टेजवरती परिणाम होत नाही. अशा प्रकारे आपण इथे पाहिलं पॅरलल सर्किट. आता पॅरलल सर्किटमध्ये लक्षात ठेवायचे महत्त्वाचे मुद्दे म्हणजे पॅरलल सर्किटमध्ये प्रत्येक रेजिस्टन्सला स्वतंत्रपणे सप्लाय मिळतो. त्यामुळे सप्लाय व्होल्टेज व प्रत्येक रेजिस्टन्सला मिळणारं व्होल्टेज हे सारखेच असते. आणि दुसरी गोष्ट म्हणजे जो काही त्यामध्ये करंट असतो तो प्रत्येक रेजिस्टन्समध्ये त्याच्या किमतीच्या प्रमाणामध्ये करंट हा विभागतो. आणि जसे जसे आपण पॅरलल सर्किटमध्ये रेजिस्टन्स हे जोडत जाऊ तसा तसा एकूण रेजिस्टन्स हा कमी होतो आणि जर एकूण रेजिस्टन्स पॅरलल सर्किटचा एकूण रेजिस्टन्स हा त्या सर्किटमधील कमीत कमी रेजिस्टन्सपेक्षा कमी असतो. त्यानंतर आता आपण पाहूयात सिरीज पॅरलल सर्किट. यामध्ये सिरीज पॅरलल सर्किटची डायग्राम ही दाखवलेली आहे. सिरीज आणि पॅरलल सर्किटचे एकत्रीकरण म्हणजे सिरीज पॅरलल सर्किट होय. कशाला म्हटलं जातं सिरीज पॅरलल सर्किट, तर सिरीज आणि पॅरलल सर्किटचे एकत्रीकरण म्हणजे सिरीज पॅरलल सर्किट होय. आणि ह्या सिरीज पॅरलल सर्किटला कंपाऊंड सर्किट असेही म्हणतात. यामध्ये काही रेजिस्टन्सची जोडणी ही सिरीजमध्ये करून त्याची जोडणी ही दुसऱ्या रेजिस्टन्सच्या पॅरललमध्ये केली जाते. यामध्ये काही रेजिस्टन्सची सिरीजमध्ये जोडणी करून त्याची जोडणी दुसऱ्या रेजिस्टन्सच्या पॅरललमध्ये केली जाते. जसे की यामध्ये R2 आणि R3 हे पॅरललमध्ये आहेत आणि हे R2 R3चं पॅरलल कॉम्बिनेशन हे R4च्या सिरीजमध्ये आहे आणि हे वरतील टोटल रेजिस्टन्स हा R1च्या पॅरललमध्ये आहे. म्हणजेच काय, यामध्ये
काही रेजिस्टन्सची सिरीजमध्ये जोडणी करून त्याची जोडणीही दुसऱ्या रेजिस्टन्सच्या पॅरललमध्ये केलेली आहे. यामध्ये R2 R3चं कॉम्बिनेशन हे R4च्या सिरीजमध्ये करून त्याची जोडणीही R1च्या पॅरललमध्ये केलेली आहे. ओव्हरऑल सांगायचं म्हटलं तर सिरीज पॅरलल सर्किट म्हणजे सिरीज आणि पॅरलल सर्किटचं एकत्रीकरण होय आणि यालाच कंपाऊंड सर्किट असेही म्हणतात आणि या सर्किटचा उपयोग हा इलेक्ट्रॉनिक सर्किटमध्ये केला जातो.